मित्रांनो, श्रावण सोमवार निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत श्रावणी सोमवारची कथा. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचे बेट होतं. परत येताना मी येऊ, मी येऊ असा आवाज येई. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही. त्या भीतीने तो बारीक होऊ लागला. गुरुजींनी विचारले, खायला प्यायला काहीच कमी नाही, मग बाबा असा बारीक का होतो आहेस? तेव्हा त्याने जे घडत होते ते सांगितले. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागे काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्य रोजच्याप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा आवाज आला. ये ये असे म्हणाला. मागे काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिले, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचे लग्न लावले. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं, श्रावणी सोमवार आला. शिष्य बायकोला म्हणाला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. तिने थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून स्वतः जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अगं अगं, दार उघड असे म्हणाला. आपण नवऱ्याआधी जेवायला बसलो याचा संकोच वाटून तिने पुढचे ताट पलंगाखाली ढकलून दिले. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असेच झाले. असे 4 सोमवारी झाले. सरता सोमवार आला. त्या दिवशी रात्री नवल घडले. दोघेजण पलंगावर गेली असता पतीला पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? बायको म्हणाली, ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्ने कुठून आणली असे विचारता ती मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली असे खोटेच सांगितले. पतीने विचारले, तुझे माहेर कुठे आहे? ती म्हणाली, वेळूच्या बेटी आहे. पती म्हणाला, मला तिथे घेऊन चल. ती पतीसह माहेरच्या वाटेने निघाली. मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचे माहेर दे. तोपर्यंत वेळूचं बेट झालं. एक मोठा एक वाडा आला. त्या दोघांना पाहून कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासदासी राबतायत, शिपाई पहारा करतायत. त्याला बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. दोघे घरी परतली. अर्ध्या वाटेत पतीला आठवण झाली, खुंटीवर हार राहिला आहे. तेव्हा उभयंता परत गेली. पाहतो तो काय, तेथे घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचे बेट आहे. तिथे तो हार पडला होता. हार उचलून गळ्यात घातला व पतीने विचारले, इथले घर काय झाले? ती म्हणाली, जसं आलं तसं गेलं. रागावणार नसाल तर सांगते. पतीने बरं म्हणून सांगितले. 4 सोमवारी जेवायला बसल्यावर तुमची हाक ऐकली. जेवणाची ताटं पलंगाखाली ढकलून दिली. ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवाने दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितले. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचे माहेर मागितले. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.